नमस्कार मंडळी, मी साक्षीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज बनवूया आपण काशीफळाचे वडे. दाखवल्याप्रमाणे काशीफळाचे छोटे तुकडे करून खिसणीने किसून घ्यायचे. आता हे वाटीने मोजून घेऊ, म्हणजे त्याप्रमाणे गूळ टाकायला. माझे हे 5 वाटी झालेले आहे हा किस, म्हणजे मी 2-2.5 वाटी गूळ घेतलेला आहे तसा. तुम्ही ह्यामध्ये कमी जास्तही करू शकता, पण हे माप अगदी परफेक्ट आहे. ह्यामध्ये गूळ टाकून पाणी न टाकता 10 मिनिट कमी गॅसवर हे शिजवून घ्यायचं. मोजक्या 10 मिनिटात हे शिजून जातं. शिजल्यावर ह्यात वेलची पावडर, जायफळ आणि मीठ. गोड पदार्थांमध्येही थोडंसं मीठ घातल्यावर त्याचा स्वाद छान लागतो. आता हे सगळं एकजीव करून घेऊ. एकजीव केल्यानंतर हे थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊ. 5 मिनिट ह्याला थंड होऊन देऊ. ही पद्धत माझी आजी पणजीपासून चालत आलेली आहे. खूप जुनी आहे. नक्की ट्राय करा. हे मिश्रण थंड झाल्यावर ह्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून घेऊ. गव्हाचं पीठ लागेल असं टाकून कणिक मळतो असे हे मळून घेऊ. गव्हाचं पीठ कमी जास्त सगळ्यांना लागू शकते. मला ह्या 5 वाट्या लागलेल्या आहेत. सगळ्यांचं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. कणिक मळून झाल्यावर हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे करून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. छोटे गोळे करून चपाती लाटतो या पळपुटावर थापून घेऊ, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरही थापू शकता. दाखवल्याप्रमाणे वडा करतच आपण तळू शकतो. वडा करून गरम तेलात सोडून द्यायचा आणि झाऱ्याने दाखवल्याप्रमाणे वरती हळूहळू तेल सोडत जायचं, म्हणजे वडा चांगला टम फुगतो. लाल कलर होईपर्यंत हा वडा चांगला तळून घ्यायचा. असेच बाकीचे सगळे वडे तळून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.